पालघरच्या विविध ठिकाणच्या आगारात कालबाह्य आणि खिळखिळ्या झालेल्या बसेस आता हटवल्या जाणार आहेत. यंदाच्या वर्षात जवळ 50 एसटी बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत. त्या जागी टप्प्याटप्प्याने नव्याने उपलब्ध होणाऱ्या बस गाड्यांचे नियोजन केले जाणार आहे. पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, सफाळे, जव्हार, पालघर असे महामंडळाचे 8 आगार आहेत. या आगारातून ग्रामीण आणि शहरी, इतर लांब पल्ल्या आणि मध्यम पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. यातून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. सद्यस्थितीत सर्व आगारात मिळून 435 इतक्या एसटीच्या बसेस असून दिवसाला 350 ते 390 इतक्याच बसेस सोडल्या जातात. परंतु यातील काही एसटी बसेस जुन्या झाल्याने खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे सुद्धा प्रवासादरम्यान अडचणी येतात, तर काही वेळामध्ये तांत्रिक बिघाड होऊन ही बस बंद पडण्याच्या घटना, चाक निखळण्याच्या घटना घडत असतात. याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसतो. पालघर जिल्ह्यातील एसटी आगारात ही 12 आणि 15 वर्ष उलटून गेलेल्या कालबाह्य झालेल्या बसेस आहेत. अशा बसेस मधून काही वेळा प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागतो, तर दुसरीकडे खिळखिळ्या आणि भंगार अवस्थेत असलेल्या बसमधून प्रवास करतानाही अनेक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत होते. अनेकदा या जुन्या झालेल्या बसचा ब्रेक लागत नाही, तर घाटात वळण घेताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. तर काही वेळा या बसेस मध्ये तांत्रिक अडचण निर्माण होऊन बस बंद पडतात. अशा वेळी प्रवाशांचा सुद्धा खोळंबा होतो. याशिवाय चालक आणि वाहक यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. अशा जुन्या आणि कालबाह्य ठरलेल्या बसेस आता काढून टाकण्याचा निर्णय पालघर एसटी महामंडळाने घेतला आहे. या 2025 या वर्षात सर्व आगारात मिळून जवळपास 50 कालबाह्य झालेल्या बसेस भंगारात काढल्या जाणार आहेत, असे पालघर एसटी विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील आगारातून जे प्रवासी प्रवास करतात त्यांना चांगली एसटीची सुविधा पुरवण्यावर भर दिला जाणार आहे. शहराचे वाढते नागरीकरण यासोबतच आता एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली असून दिवसाला सरासरी 1,15,000 इतके प्रवासी प्रवास करीत आहेत. यासाठी बसेसची संख्या वाढवणे गरजेचे आहे. आम्ही 120 नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शासनाकडे केली आहे. 20 बसेस मिळाल्या आहेत. यात वसईत 5, जव्हारमध्ये 10 आणि पालघरमध्ये 5 अशा प्रकारे देऊ केले आहेत. आणखीन बस उपलब्ध होतील त्या नव्या आगारात दिल्या जातील, असे पालघर एसटी महामंडळ विभागाने सांगितले आहे.